मी कोणत्याही शाळेत शिकले नाही, पण निसर्गाच्या शाळेनं मला जगण्याचं खरं शिक्षण दिलं. त्यामुळे निसर्गाच्या शाळेचाच प्रसार करत आहे असं अत्यंत प्रांजळपणानं सांगत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी आपल्या आयुष्यभराच्या प्रवासाचं गणित उलगडलं. शिवाजी विद्यापीठात झालेल्या पद्माराजे स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी माती, निसर्ग, जंगल आणि रानभाज्या जपण्याचं महत्त्व स्पष्ट केलं. त्यातून मानवी जीवन, शेती आणि पर्यावरण यांच्यातील अतूट नात्याची प्रेरक आणि हृदयस्पर्शी मांडणी केली. शिवाजी विद्यापीठातील शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, पर्यावरणशास्त्र अधिविभाग, यशवंतराव चव्हाण सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट आणि समाजशास्त्र अधिविभाग यांच्या वतीनं श्रीमती राहीबाई पोपरे यांचं व्याख्यान झालं. देशी बियांचं संवर्धन आणि स्त्रियांची भूमिका या विषयावर त्यांनी मांडणी केली. प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यावेळी उपस्थित होत्या. ग्रामीण भागातून आलेल्या राहीबाई पोपरे यांनी आपल्या सुमारे तासाभराच्या साध्या सोप्या भाषणातून स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष, गरिबी आणि अनुभव यांचे धडे सांगितले आणि विचार करायला प्रवृत्त केलं. निसर्ग आपला खरा गुरु आहे. माती चांगली असेल तर अन्न चांगलं येतं, अन्न चांगलं असेल तर माणूस निरोगी राहतो आणि पुढची पिढी सुदृढ घडते. रासायनिक शेतीमुळे वाढणारे आजार, बदलती जीवनशैली आणि पारंपरिक अन्नधान्यापासून दूर जाण्याचे दुष्परिणाम मी स्वतःच्या आयुष्यात भोगले. त्यामुळेच देशी वाणांकडे वळले. पूर्वीच्या काळात रानभाज्या, कंदमुळं आणि स्थानिक धान्य खाल्ल्यामुळं लोक दीर्घायुष्य आणि निरोगी होते. आज मात्र आपण पैशानं विष खरेदी करून खात आहोत असं सांगत राहीबाईंनी पारंपरिक बियाणांचं जतन, सेंद्रिय शेती आणि किचन गार्डन या संकल्पनांवर विशेष भर दिला. कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, डॉक्टर भारती पाटील, डॉक्टर आसावरी जाधव यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, निसर्गमित्र अनिल चौगुले, डॉक्टर नितीन माळी, प्रिया देशमुख यांच्यासह शेतकरी, महिला, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.